हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. तर मी जयश्री स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन छोट्याशा व्लॉगमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये पण, ज्याचं नाव आहे मिस्टर अँड मिसेस पाटील. तर मी मागच्या व्लॉगमध्ये शेअर केलं होतं की आम्ही गावी गेलो आहोत. तर मी 2-3 दिवस सासरी राहिले, त्यानंतर 2 दिवस आत्याकडे पण राहिले, पण तिकडे काही एवढं शूट वगैरे केलं नाही. आणि मग मी आता माझ्या माहेरी जायला निघाले आहे. मी आत्याकडे होते, तिथं मला पप्पा घ्यायला आले होते आणि किटूचे पप्पा हे 2 दिवसापूर्वीच पुण्याला गेले होते. जेव्हा मी माझ्या आत्याकडे गेले होते त्याच दिवशी तेही पुण्याला आणि रस्त्यावरती आजूबाजूला हे अशी हिरवंगार छतं बघून खूप छान वाटत होतं, म्हणून म्हटलं ते पण थोडं शूट करावं. आणि किटूची बडबड चालू होती की असा कुठला रस्ता आहे, इथं दुकानं वगैरे काही नाही आहे, असं तसं तो बोलत होता. कारण की त्याला तिकडं पुण्यामध्ये फिरायची सवय आहे ना, म्हणून त्याला असल्या रस्त्यांवरती असं वाटतं की आपण जंगलात आलो आहे, असं तो म्हणत होता. घरी गेलो, चहा पाणी घेतला आणि मग मम्मीने कुरडया केल्या होत्या, त्या काढायला आम्ही टेरेसवरती गेलो होतो. अशा प्रकारे या पहिले कापडावरती टाकल्या होत्या, नंतर मग आम्ही त्या कापडावरून काढून अशा एका टोपलीमध्ये भरून घेतल्या आणि मग परत त्या एक साडीवरती पसरवून द्यायच्या होत्या, जेणेकरून ते 2-3 दिवस छान अशा सुकून जातील. म्हणून मग आम्ही त्या टोपलीतल्या कुरडया परत एक खाटेवरती साडी अंथरून पसरवून घेतल्या. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आम्ही ह्या कुरडया पसरवून दिल्यानंतर घरी खाली आलो आणि मागच्या दारी किट्टूने हे गुलाबाचे फुलं बघितले, तर त्याची अशी जिद चालली होती की मला हे एक तोडायचंच आहे, म्हणून त्याने शेवटी हे एक फूल तोडलंच. नंतर मग मी सोयाबीन वडी बनवायला घेतले. तर त्यासाठी मग एका पातेलीमध्ये मी 1.5 ग्लास पाणी घेऊन घेतलं आणि त्याच्यामध्ये 1.5 ते 2 चम्मच मीठ टाकून ते पाणी मी गॅसवरती उकळायला ठेवलं. पाणी उकळत होतं तोपर्यंत मग मी एका प्लेटमध्ये वड्या काढून घेतल्या. पाणी उकळलं, गॅस बंद करून त्या वड्या त्याच्यामध्ये टाकून भिजवण्यासाठी ठेवल्या. 10 मिनटं त्या पाण्यात भिजतायत तोपर्यंत मग म्हटलं किट्टू काय करतोय बघू. तर किट्टूचं इकडं बाहेर मामांच्या मुलींसोबत खेळणं चालू होतं अंगणामध्ये, आणि ही मज्जा मुलांना गावाकडंच घेता येते, तिथं असलं खेळायला भेटत नाही. म्हणून किट्टूला जास्त गावाकडेच आवडतं, आला की तो जायचं नकोच म्हणतो. आणि खास मी त्याच्यासाठीच गावाला जास्त दिवस राहायचे, जेणेकरून तो मस्त मोकळा खेळू शकेल. पण आता त्याची स्कूल असल्यामुळे आम्हाला काही जास्त दिवस राहता येत नाही. जास्तीत जास्त 2-3 दिवस राहतो दिवाळीच्या वेळेस, पण आम्ही फक्त 8 दिवस गावाकडे आलो होतो. त्यात पण आम्हाला 3 ठिकाणी जायचं असतं, नाहीतर पहिले मी 3 आठवडे राहायची. तो खेळत होता, मग नंतर मी घरात आली. 10 मिनटं झाली होती, सोयाबीनच्या वड्या पण भिजल्या होत्या. अशा प्रकारे मी त्या पाण्यातून एका चाळणीवर काढून घेतल्या आणि त्यांचं पूर्ण पाणी असं निथळून घ्यायचं. आणि अशा प्रकारे हा टिक्का मसाला भेटतो गावाकडं, मग तो मी त्या वड्यांना लावून घेतला. आणि हा मसाला लावल्यानंतर या वड्या आपल्याला कमीत कमी अर्धा तास तरी राहू द्यायच्या आहेत आणि त्यानंतर तेलामध्ये मस्त कुरकुरीत तळून घ्यायच्या आहेत. नंतर मला काही कारणांमुळे शूट वगैरे काही एवढं करता नाही आलं, पण वड्या खूप मस्त झाल्या होत्या, कुरकुरीत पण झाल्या होत्या. तर या नोटवरती मी माझा आजचा व्हिडिओ एंड करते. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, आणि जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद सर्वांना. बाय.